जागतिक मधमाशी दिन 24 गुरुतील मधुकर गुरु परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभूंनी मधमाशीला तिच्या गुणाच्या 24 गुरु पैकी एक गुणाला गुरु म्हणून मानले आहे। मधुमक्षिका किं जन्यति याचे उत्तर अर्थातच माधुर्यमेव। मधुमक्षिका जी फक्त गोड रस प्राशन करते, जसे सज्जन लोक हे सज्जन आणि दुर्जनांचेही विचार ऐकूनही फक्त मधुर रस विचारच मांडतात। मधमाशी ही आमच्या जीवनाचा आदर्श प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभूंनी मधमाशीला गुरु मानले। साहित्यातही वारंवार मधमाशांचे उल्लेख आहेत। आज जागतिक मधुमक्षिका दिन। युरोपातील स्लोव्हनिया देशातील अतोन जोंसा हे जगातील पहिले मधुमक्षिका पालन तज्ज्ञ। त्यांनी 1771 मध्ये यावरील पुस्तक लिहिले। त्याच्या कार्याची दखल घेत 2018 पासून 20 मे हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक मधमाशी दिन घोषित केला। मधुमक्षिकेचे जीवनातील महत्त्व याबद्दल जनजागृतीसाठी या दिवसाचे महत्त्व। मधमाशी जिचे अस्तित्व पुरातन काळापासून आहे। मधमाशा आहेत तोवरच हे चराचर आहे। मधमाशी हा 6 पाय आणि 2 पंख असणारा कीटक। 7 जाती 44 उपजाती असलेला। त्यांच्या एका पोळ्यात वसाहतीत 20 ते 80 हजार मधमाशा असतात। सामुदायिक एकात्मतेने जीवन कसे जगावे हे सांगणारे हे पोळे। यामध्ये असते एक राणी माशी, ड्रोन म्हणून फिरणारे नर आणि इतर हजारो कामकरी मधमाशा। अत्यंत निष्ठेने कधीच आळस न करता काम करणाऱ्या या प्रामाणिक मधमाशा। थेंबे थेंबे तळे साचेचे उदाहरण म्हणजे मधमाशांचे पोळे। एक लहानसा जीव, एक दिलाने, एक निष्ठेने, समर्पणाने सामूहिक कार्य कसे करावे, अमृत संचय कसा करावा याचा मानवासाठी आदर्श ठेवतो। संचयाचे महत्त्व मोठे। जीवनात धन संचयासाठीही हा आदर्श। मधमाशा परागीभवन होते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या 25 ते 30% वनस्पती शेती उत्पादनात वाढ होते। मधमाशांचे शुद्ध मध आणि मेण प्राप्त होते। मेणाचे अनेक उपयोग होतात। मध हे अत्यंत गुणकारी आयुर्वेदीय औषध। मधाला गोडवा आहेच, पण अनेक रोगावर मधप्राशन उपकारक। रक्तदाब, लठ्ठपणा दूर करणारे। मधाची जगभरातील मागणी लक्षात घेता मधमाशा पालन हा शेतीसाठी पूरक व्यवसाय झाला आहे। यासाठी मधुमक्षिका पालन वर्ग, प्रशिक्षण वर्ग देशभर कार्यरत आहे। अत्यल्प खर्चात सुरू होणारा हा पोटव्यवसाय शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देत आहे। शेतीलगत पेट्या ठेवून मधमाशा पालन केले जाते। या मधमाशामुळे इतर कोणत्याही कीटकनाशके खताशिवाय शेती उत्पन्न वाढते। आम्हाला शुद्ध, भरपूर अन्नधान्य, फळे देण्यासाठी मदत करणाऱ्या या अमृतमय मधमाशा पालनाकडे जगाचे लक्ष वेधले जाते। आपणही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मधुमक्षिकेवर प्रेम करायला शिकू। या मधमाशीचे सर्वोत्तम गुण सांगणारे हे बालगीत। उठुनी सकाळी ती मधमाशी जाते की मध मिळवायासी, थेंबे थेंबे साठवित्यासी। उद्योगी मोठी मधमाशी, आळस तिजला ठाऊक नाही। सर्व दिवस ती खपते पाही, थंडी ऊन म्हणेना काही। उद्योगी मोठी मधमाशी, गोड गोड मध निपटूनी घेते। थोडा म्हणूनी मुळी नृसते, साठवुनी तो जपुनी ठेविते। उद्योगी मोठी मधमाशी, थोडाही गुण मिळता घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा। कोणालाही तो शिकवावा, ठेवा हे चित्ती। दंडवत प्रणाम।